हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 12वी एसपीच्या आणखी एका क्लासमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय बिग बुल बॅचच्या ह्या व्हिडिओमध्ये. एसपीचा फर्स्ट चॅप्टर आपण ऑलरेडी डिस्कस केलं आणि मागचे दोन्ही जे व्हिडिओज आहेत ते एकदम धमाकेदार व्हिडिओ झालेले आहेत. त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण गोष्टी इन डेप्थ आपण डिस्कस केला. या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्व, जो की तुम्हाला 8 मार्काला विचारला जाऊ शकतो. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. 8 मार्काला येऊ शकतो, आला नाही तर 4 मार्काला येऊ शकतो. व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके, बघा या पॉइंट मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे एकदम बेसिक आहे. व्यवस्थित स्टोरी लाईन मी समजून सांगेन तुम्हाला. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एका बिझनेस ओनरचं नाव सांगलं होतं. ज्याचं नाव काय सांगितलं होतं तुम्हाला? मिस्टर मुकेश अंबानी असं व्यवसाय मालकाचं नाव सांगितलं होतं आणि त्याच्या हाताखाली जो काम करणारा व्यक्ती आहे त्याचं नाव धनीराम असं सांगितलं होतं. हे दोन एक्झाम्पल्स प्रत्येक बिझनेस मधले गोष्टी समजून घेण्यासाठी महत्वाचे ठरतात. मुकेश अंबानी हे व्यवसायाचे मालक होते, तर धनीराम जे आहे ते वित्त व्यवस्थापक फायनान्स मॅनेजर होता. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. व्यावसायिक संस्थेच्या कार्यात्मक व्यवस्थापनेत उत्पादन, वित्त, विपणन तसेच कर्मचाऱ्यांच्या कृती या सर्वांना खूप महत्व आहे. बघा बिझनेस मध्ये कोणताही बिझनेस असू दे त्याच्यामध्ये वस्तूचं प्रोडक्शन, उत्पादन, वित्त, वित्त म्हणजे काय? पैसा, विपणन, बाजारपेठ, मार्केटिंग, राईट, आणि तसेच कर्मचाऱ्यांच्या कृती. कर्मचाऱ्यांची कृती म्हणजे काय? त्या बिझनेस मध्ये जे कोणते कर्मचारी काम करत आहेत हे सर्व गोष्टी एका बिझनेस मध्ये असतात. बघा नॉर्मली एका बिझनेस मधल्या किंवा एका व्यवसायकाला चांगल्या पद्धतीने व्यवसाय करायचा असेल तर तिथं वस्तूचं उत्पादन झालं पाहिजे, पैसा असलं पाहिजे, बाजारपेठ असली पाहिजे आणि कर्मचारी काही ना काही काम करत तिथं असले पाहिजे. बरोबर आहे. या सर्वांना खूप महत्व आहे. ऑब्विसली या सर्वांना खूप महत्व आहे. पण या सगळ्यांमध्ये, या सर्व गोष्टींमध्ये सर्वात जास्त महत्व दिलेले आहे ते म्हणजे वित्तीय कामकाजाला. फायनान्स रिलेटेड, पैशाशी रिलेटेड जे फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज असते, राईट, जे आर्थिक कृती, वित्तीय कामकाज असते त्याला जास्तीत जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. सर, विपणन, उत्पादन, वित्त आणि मार्केटमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांच्या कृती याच्यापेक्षा फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज म्हणजे पैशाशी संबंधित जे देवाणघेवाण होत असतात, पैशाशी संबंधित जे उलाढाल होत असतात त्याला एवढं जास्त महत्व का देण्यात आलेलं आहे? साधं सिंपल आहे. जर पैशाशी रिलेटेड उलाढाल झाली तर व्यवसायाला काय मिळतं? प्रॉफिट. प्रॉफिट मिळालं, प्रोडक्शन होतं. प्रॉफिट मिळालं, पैसा येतो. प्रॉफिट मिळालं, मार्केटिंग, बाजारपेठ वस्तूला उपलब्ध होते. आणि प्रॉफिट जर मिळालं, पैसा जर आला तर आपल्या व्यवसायात अनेक कर्मचारी कृती करू शकतात. त्यामुळं फायनान्शियल ऍक्टिव्हिटीजला जास्तीत जास्त महत्व आहे. इमॅजिन करा की मुकेश अंबानीने बिझनेस स्टार्ट केलेला आहे. ओके, मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन झालं, सगळ्या गोष्टी झालं, सेल परचेस सारखे फायनान्शियल ऍक्टिव्हिटीजच झालं नाही तर मग बिझनेस चालेल का? ठेवल्या ठिकाणी सर माल कुजून जाईल, माल डॅमेज होईल, फंगस लागेल, सर्व नष्ट होऊन जाईल. त्यामुळं फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज होणं खूप महत्वाचं आहे. आता ज्याही वेळेस फायनान्शियल ऍक्टिव्हिटी येईल त्याला कोणते कोणते ऍक्टिव्हिटीज असतात? सर्वात पहिला परचेस असेल, सेल्स असेल, रिसिव्ड मनी, पेमेंट ऑफ मनी, या सर्व गोष्टींना फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज म्हणतात. अपार्ट फ्रॉम दॅट याच्या व्यतिरिक्त काही वित्तीय कामकाज आहेत जे व्यवसायामध्ये केले जातात. कोणते कोणते आहेत ते पुढे इथं दिलेले आहेत. काय सांगण्यात आलेलं आहे? पण या सर्वांमध्ये सर्वात जास्त महत्व वित्तीय कामकाजाला आहे. आता आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे महत्व जाणून घेऊयात. बघा आता संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. संस्था म्हणजे बिझनेस, वापस सांगेलो, वित्त म्हणजे पैसा, पैशाशी संबंधित व्यवस्थापन. भाऊ पैशाशी संबंधित व्यवस्थापन म्हणजेच काय? किती पैसा आला तर कुठे इन्व्हेस्ट करायचं, कोणतं डिसिजन घ्यायचं, काय नाही, हे सर्व गोष्टीचे काय काय महत्व आहेत ते तुम्हाला पुढे सांगण्यात आलेलं आहे. ज्याची सुरुवात तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे, निर्णय प्रक्रियेत मदत करते. हे किती साधं आणि सोपं आहे. निर्णय प्रक्रियेत मदत करते. अनेक मुलांना हा पॉइंट अवघड जातो, बट ट्रस्ट मी या पॉइंट मध्ये अवघड जाईल असं काय नाहीच आहे. एकदम सोपं पॉइंट आहे. काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. व्यावसायिक संस्थांचे बहुतेक सर्व निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. नॉट ओन्ली व्यावसायिक बट कोणताही सर्वसामान्य जर व्यवसाय असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असेल तो सुद्धा कोणताही डिसिजन घेत असताना कशाचा विचार करतो? पैशांचा विचार करतो, राईट. आता तुमच्या घरी काय एखादी वस्तू घ्यायची आहे
तर तुमचे आई वडील सर्वात पहिले बघतात आपल्याजवळ तेवढे पैसे आहेत का. जर पैसे असतील तर घेतात, अदरवाईज नाहीत. सपोज तुमच्या वडिलांचं उत्पन्न, कालच मी इकॉनॉमिक्सच्या क्लासमध्ये बिग बिल बॅच मध्ये सांगितलं होतं, सपोज तुमच्या वडिलांचं उत्पन्न महिना 15,000 रुपये आणि तुम्ही जर स्कूटी मागितला तर ते घेऊन देतील का? ऑब्वियस नो. कारण 15,000 उत्पन्न आहे तर 15,000 मध्ये स्कूटी येऊ शकत नाही. कारण नुसतं स्कूटी येऊन चालणार नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल टाकावं लागेल, चार्जिंग असेल तर चार्जिंगसाठी इलेक्ट्रिसिटी बिल पेड करावं लागेल, त्यामुळं खर्च वाढेल. मग वडील काय म्हणतात, नाही बेटा आपलं तेवढं उत्पन्न नाहीये, त्यामुळं आपण तेवढं खर्च करू शकत नाही, तुला जर सायकल पाहिजे असेल तर सांग मी घेऊन देईन. किंवा जर सपोज तुमच्या वडिलांचं उत्पन्न 1.5 लाख रुपये आहे आणि जर तुम्ही स्कूटी मागला तर ते नक्की तुम्हाला परचेस करून देतील का, कारण तेवढे पैसे त्यांच्याजवळ आहेत. ऑल राईट, महिन्याला उत्पन्न जर 1.5 लाख असेल तर. त्यामुळे इथे काय सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये जेही निर्णय ते घेत असतात ते कशाच्या आधारावर घेत असतात, निधीच्या उपलब्धतेवर. पैसा आहे का नाही ते सर्वात अगोदर चेक केला जातो. व्यवसायातील कोणतेही कार्य निधींशिवाय स्वतंत्रपणे पार पाडता येत नाही. पैसा शिवाय कोणतंही काम पार पाडता येत नाही. पैसा असेल तरच सर्व काही गोष्टी होतात, अदरवाइज पैसा नाही. अगर तेरे पास पैसा नहीं है तो कोई भी लोग नहीं पूछेगा तू कैसा है, जिसके पास पैसा है उसे ही लोग पूछते हैं तू कैसा है. साधं सिंपल लॉजिक आहे, राईट. व्यवसायातील प्रत्येक निर्णय त्यांच्या नफ्यावरील परिणाम नजरेसमोर ठेवून घेणे आवश्यक असते. बघा काय सांगण्यात आलेलं आहे की साधं सिंपल लॉजिक आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये जो फायनान्स मॅनेजर डिसिजन घेत असतो, मालक डिसिजन घेत असतात, ते सर्वात अगोदर चेक करतात की बाबा आपण या फील्ड मध्ये उतरत आहोत तर आपल्याला पैसा प्राप्त होईल का, नफा तिथं मिळेल का. अदरवाइज नफा नसेल तर आपलं सर्व इन्व्हेस्टमेंट, आपलं वर्क पॉवर, आपलं मॅन पॉवर, आपली सर्वच्या सर्व इक्विपमेंट त्या बिझनेस मध्ये लावून काहीच कामाचं नाही. सर्वात अगोदर तिथं काय चेक केला जातो की त्या बिझनेस मध्ये नफ्यावरील परिणाम, किती नफा मिळतो हे जाणून घेतले जाते. त्यानंतर समोर निरनिराळे पर्याय उपलब्ध असतात, जो कमाल नफा मिळवून देईल अशाच पर्यायांचा व्यवस्थापन स्वीकार करते. बघा समोर अनेक पर्याय, बिझनेसमॅन जवळ पैसा येतो, त्या पैशा थ्रू त्याला जर बिझनेस चालू करायचा असेल, वेगवेगळे पर्याय असतात, पण त्यातल्या त्यात जो बिझनेस त्याला जास्तीत जास्त पैसा कमवून देईल त्याच्यामध्येच तो गुंतवणूक करत असतो. बघा आता सपोज मुकेश अंबानी आहे, मुकेश अंबानी अनेक बिझनेस मध्ये आहे, बरोबर आहे, असं कोणतं बिझनेस नाही जिथे तो नाही, काही ना काही त्याचा छोटं मोठं तरी कुठं ना कुठं त्याचा स्पर्श आहेच. बट आपण डोळ्यासमोर टाटाचं एक्झाम्पल आणूयात. ओके, इंडियामध्ये पेट्रोल डिझेल जास्तीत जास्त कन्झम्पशन आहे, पेट्रोल डिझेलचं. सिमेंट, बांधकामासाठी लागणारं सळाक वगैरे जास्तीत जास्त कन्झम्पशन आहे. टाइल्स जास्तीत जास्त कन्झम्पशन आहे, बरोबर. या सर्व फील्ड मध्ये रतन टाटा न उतरता त्यांनी काय मोजकेच फील्ड निवडले, जसं की सॉफ्टवेअर असेल, जसं की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नावाने टीसीएस नावाची त्यांनी आयटी फर्म स्टार्ट केली होती. ऑटोमोबाईल सेक्टर असेल, टाटा नावानं त्यांनी टाटा मोटर्स नावानं त्यांनी ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये उतरले. तसं तर अनेक फील्ड त्यांच्यासाठी खुले होते, इतका पैसा त्यांच्याजवळ होता. बट त्यामध्ये न उतरता त्यांनी काही स्पेसिफिक फील्डच चूज केले का, कारण त्या फील्ड मध्ये काय जास्त होता, त्या फील्ड मध्ये त्यांना पैसा जास्त होता, त्या फील्ड मध्ये त्यांना नफा जास्त मिळत होता, त्यामुळे त्याचे त्यांनी सिलेक्शन केलं. काय सांगण्यात आलेलं आहे, समोर निरनिराळे पर्याय उपलब्ध असताना जो कमाल नफा, कमाल म्हणजेच काय, जास्तीत जास्त पैसा मिळवून देईन अशा व्यवसायाचं त्यांनी काय केलं, सिलेक्शन केलं. जो प्रकल्प, आता तुम्हाला सुद्धा, ओके सपोज तुम्ही सीए झालात, ओके, एक कंपनी सांगितली की आम्ही तुम्हाला वर्षाला 28 लाखाचं पॅकेज देऊ आणि तुम्हाला रोज घरातून ऑफिस मध्ये ने आण करण्यासाठी आमच्या कंपनीची गाडी येईल, तुम्हाला स्वतःचं इंधन वगैरे करायची गरज नाही. आणि एक कंपनी सांगितली की बाबा आम्ही तुम्हाला 25 lakhs देऊ, बाकी तुमचं तुम्हाला कंपनीमध्ये कसं यायचं कसं तुमचं तुम्हाला असेल. आता साधं सिंपल लॉजिक आहे, दोन्ही कंपनी चांगली आहेत, एक कंपनी 28 द्यायली, एक कंपनी 25 द्यायली, तुम्ही कोणाचं सिलेक्शन कराल. साधं सिंपल आहे, जे पैसा तुम्हाला जास्त द्यायलाय त्याची तुम्ही निवड कराल. मॅक्सिमम लोक तर तसंच निवड करत असतात, राईट. त्याच पद्धतीनं जे बिझनेसमॅन्स आहेत, जे हार्ड अर्न मनी त्यांचा आहे, जमा केलेलं इकडचं तिकडचं शेअर्स वगैरे विकून भांडवल उभा केलेला आहे, हे असं पैसा इन्व्हेस्ट करत असताना हजार वेळेस विचार करतात. आणि जर त्यांच्याजवळ पैसा असेल तर त्यांना निर्णय घेण्यात काय करते, मदत करते. जो प्रकल्प आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असेल
त्याच प्रकल्पाला व्यावसायिक संस्था ग्रीन सिग्नल हिरवा कंदील दाखवते. अशा प्रकारच्या संस्थात्मक वित्त व्यवस्था निर्णय प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका बजावतात. बघा, जो बिझनेस ओके जो बिझनेस जो आहे तो जो प्रकल्प म्हणा किंवा जो प्रोजेक्ट म्हणा आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असेल त्याच प्रकल्पाला व्यावसायिक संस्था हिरवा कंदील दाखविते. बघा, आता रतन टाटाच्या समोर अनेक बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज होते, जसं की ते सिमेंट सेक्टर मध्ये आले असते, सळाग टाटा स्टील नावानं तर ऑलरेडी ते आहेतच, बट सिमेंट मध्ये आले असते, टाइल्स सेगमेंट मध्ये आले असते, अनेक क्षेत्रामध्ये पेट्रोलियम क्षेत्रामध्ये ते आले असते, बट त्यांनी अशा क्षेत्राची निवड केली की ज्याच्यामध्ये त्यांना खास करून त्यांच्या व्यवसायाला आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असेल, म्हणजे त्याच्यामध्ये पैसा खेळता असेल, बिझनेस त्यांना इझिली करता येईल, हे जर सर्व गोष्टी असेल तरच तुम्हाला बिझनेस करता येते. ओके, तरच जे बिझनेस जे आहेत ते काय करतात, हिरवा कंदील दाखवतात. जर असा एखादा एक बिझनेस असेल ज्याच्यामध्ये त्यांना नॉर्मली बिझनेस करता येणारच नाही, त्यांचं इट्स नॉट कप ऑफ देअर टी, म्हणजे अनेक वेळा आपण असं म्हणतो ना, इट्स नॉट माय कप ऑफ टी, असं एक प्रोनाउन्सिएशन आहे, बरोबर आहे. सपोज कॉमर्सच्या मुलाला म्हटलं की जर एक केमिस्ट्रीचं प्रॉब्लेम किंवा केमिस्ट्रीचं एक छोटस क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करून दाखव, तर कॉमर्सचे पोरं काय म्हणतात, ते आपल्या बस की बात नाही, वो हमारे बस की बात नाही म्हणतात. का? कारण कॉमर्सच्या पोरांना ते कसं येईल, राईट. जर समजा सायन्सच्या मुलाला किंवा आर्ट्सच्या मुलाला म्हणलं अकाउंटचा एक सम सॉल्व्ह करून दाखव, तर ते काय करतील, सॉल्व्ह करू शकतील का? नाही. का म्हणतील, इट्स नॉट माय कप ऑफ टी, ते आपल्याला जमणार नाही. तसंच बिझनेसमॅन सुद्धा आहेत, चेक करतात की बाबा सर्व गोष्टी आपल्याला मॅनेज होत आहेत का, होत असेल तर ग्रीन सिग्नल दाखवतात, अदरवाईज अशा प्रकारच्या निर्णयामध्ये अशा प्रकारच्या बिझनेसमध्ये ते एंट्री घेत नाहीत. ऑलराईट, म्हणजे थोडक्यात काय की बाबा पैसा असेल तर निर्णय घेण्यास मदत होते. जर त्यांच्याजवळ संस्थेजवळ पैसा नाही तर संस्था निर्णय घेऊ शकत नाही, डिसिजनच घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. प्रकल्प म्हणजेच काय, प्रोजेक्ट्स, मोठे मोठे प्रोजेक्ट्स वगैरे असतात, त्याच्यासाठी भांडवल उभा करणे. काय सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन प्रकल्पात पाऊल टाकते तेव्हा तिच्या भांडवल उभारणी करणे आवश्यक असते. आणि भांडवल उभारणीसाठी व्यावसायिक संस्था, बघा आता काय सांगण्यात आलेलं आहे, आपल्याला इथं फक्त पैशाशी रिलेटेड काय काय गोष्टी असतात. पहिलं पॉईंट सांगण्यात आलेलं आहे की बाबा पैसे असेल तर ते निर्णय घेऊ शकतात. दुसरं काय सांगण्यात आलेलं आहे की जेव्हाही बिझनेसला एखादा एक प्रोजेक्ट स्टार्ट करायचा असते तेव्हा बिझनेसला कंपल्सरी काय रेस करावं लागते, कॅपिटल रेस करावं लागते. आता ते कॅपिटल कशा पद्धतीने रेस करतात, तर भांडवल उभारणीसाठी संस्था समभाग, इक्विटी शेअर्स, कर्ज रोखे, डिबेंचर्स, बंधपत्रे, बॉन्ड्स यांची विक्री करते किंवा बँकेकडून काय घेत असते, कर्ज घेत असते. राईट, जेव्हा जेव्हा संस्थेला भांडवल उभारणी करायची असते ह्या 4 सोर्सेस थ्रू करू शकते. समहक्क भाग, समभाग, कर्ज रोखे, बंधपत्रे किंवा बंधपत्राची विक्री करते म्हणजे बॉन्ड्स विकते आणि बँकेकडून काय घेत असते, कर्ज घेत असते. आणि मग ह्याच्या स्वरूपात संस्थेला पैसे येतात. पैसे आल्यानंतर प्रोजेक्ट कंप्लीट होतो. प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर प्रोजेक्ट मध्ये जे पण फ्लॅट्स असतील, घरे असतील त्याची विक्री करतात. विक्री करून आल्यानंतर जेही पैसे आहे ते बँकेला, समहक्क भागधारकांना वगैरे देऊन टाकतात. राहिलेले पैसे जे आहेत ते संस्था नफ्याच्या स्वरूपात ठेवून घेत असते. अशा पद्धतीने संस्था जी आहे ते कामकाज करत असते. त्याच्यानंतर आहे संशोधन व विकास कार्यास मदत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यामध्ये मदत. बघा, प्रत्येक बिझनेसमॅनला रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. राईट, त्याच्याशिवाय काही ऑप्शनच नसते. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. इफ इन केस तुम्ही जर फ्युचरमध्ये बिझनेसमॅन होणार असाल तर हा पॉइंट सुद्धा तुम्हाला मदत करेल. काय सांगण्यात आलेलं आहे, व्यावसायिक प्रकल्पासाठी संशोधन, रिसर्च, विकास, डेव्हलपमेंट व तपशीलवार शोध कार्य हाती घ्यावे लागते. प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक बाजू सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक असते. या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असतो. काय सांगण्यात आलेलं आहे, बघा, अनेक वेळा आपला जो बिझनेस आहे तो रिसर्च अँड डेव्हलपमेंट काम हाती घेतो. बघा, लॉकडाऊन 2020 मध्ये जेव्हा कोरोना आला होता तेव्हा R&D वर भारत बायोटेक सारख्या कंपनीज, त्याच्यानंतर अदर पुनावालाची जे लॅब आहे, ओके, त्यांनी सुद्धा R&D वर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला होता. कारण त्यांना माहित आहे की कोरोना सारख्या आजारावर बरं करण्यासाठी जर त्यांच्या संस्थेनी अदर पुनावालाची सिरम इन्स्टिट्यूट
भारत बायोटेक सारख्या कंपनीज भारतातील सर्वात मोठे म्हणजे फार्मास्युटिकल्स कंपनी आहेत, ज्या औषध गोळ्यांवर रिसर्च करत असतात. जेही भारतामध्ये रोगराई वगैरे पसरत आहे, जे आजार वगैरे येत आहेत, त्यांच्यावर निदान लावण्यासाठी कशा प्रकारचे डोस, कोणत्या प्रकारची लस पाहिजे, त्याच्यावर ते शोध कार्य करत असतात आणि मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात. याचा फायदा कधी होईल? जेव्हाही एकदा का लस बाजारामध्ये आली, त्या रोगावर त्यांनी उपचार शोधला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा त्याचे इंजेक्शन वगैरे विकायला स्टार्ट करतील लस, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पैसा त्यांना प्राप्त होत असतो. इथे काय सांगण्यात आलेलं आहे? व्यावसायिक प्रकल्पांसाठी बघा, प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक बाजू सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक असते. या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. आता कोरोनाचे सिम्पटम्स कसे आहेत, त्याच्यावर लक्षणे कशी आहेत, त्याचबरोबर किती प्रकारच्या म्हणजे ते कोरोनाच्या लसमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी किती प्रमाणात मिक्स करायला पाहिजे, भारतातल्या जी लोक आहेत, भारतातले जे हवामान आहे, त्या हवामानानुसार लोकांना ते सूट होईल का नाही, अशा अनेक गोष्टी त्यांना रिसर्च करावं लागतात, ज्याच्यासाठी बराच कालावधी लागतो रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी. म्हणजेच काय? संशोधन व विकास कार्यासाठी. त्यासाठी संशोधनाच्या कालावधीमध्ये सतत निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. आणि भारत सरकारने सुद्धा सिरम इन्स्टिट्यूटला आणि भारत बायोटेकला सांगितलं होतं की बाबा, जर तुमच्या जवळ पैसे नसतील, तुमच्या जवळ जर अडचणी येईल, तर भारत सरकार जे आहे ते तुम्हाला 1000 करोड, 1500 करोड, 2000 करोड रुपये जे आहे ते रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी देईल. तुम्ही काळजी करू नका, बट तुम्ही रिसर्च अँड संशोधन करा, जेणेकरून या रोगावर इलाज येईल. ओके. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे? यासाठी अविरत अशा आर्थिक आधाराची आवश्यकता असते आणि अशा सिच्युएशन मध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला फायनान्शियल सपोर्ट लागत असतो रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी. बघा, सध्या सिच्युएशन मध्ये भारत सारखे जे देश आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे, आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर करत आहोत. तुम्ही जर मागच्या 15 वर्षामध्ये बघत असाल तर अगोदर एकही गाडी इलेक्ट्रॉनिक व्हेकल नव्हती. मग मागच्या 15 वर्षामध्ये ओला सारखी इलेक्ट्रिक व्हेकल भारतामध्ये आले होते. लेटेस्ट मध्ये बजाजची फ्रीडम नावाची एक सीएनजी वाली बाईक सुद्धा आलेली आहे. म्हणजे आपण भारतातले जे कंपनी आहेत, मोठ्या प्रमाणावर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत आहेत, जेणेकरून एकदा उपाय येईल आणि मग ते करत असताना मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात. एकदा का त्यांना सोल्युशन सापडलं, मग पुन्हा त्यांचं चांदीच चांदी आहे. ओके, चांदी म्हणल्यापेक्षा सोनच सोनं आहे त्याचं. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे? जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून नवीन वस्तूंचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आकर्षित करावी लागते. बघा, तुम्ही टीव्हीवर न्यूज ऐकला असेल की चार्जिंगचे जे गाडी आहेत, ठेवल्या ठिकाणी त्याला आग लागली, आग लागल्यामुळे ते जळून वगैरे गेलं. अशा अनेक ओला बाबतीत तर तुम्ही किती सारे न्यूज ऐकला असताल की उन्हाळ्यामध्ये गाडी 30-40 किलोमीटर चालवली, पार्किंग मध्ये लावली आणि अचानकपणे बॅटरीमध्ये जाळ झाला, लिथियम बॅटरीचा स्फोट झाला आणि जाळ झाला. इंटरनेटवर असे अनेक व्हिडिओज वगैरे येत असतात. मग जे कंपनीज आहेत ते त्याबद्दल ग्राहकांना माफी मागते, ग्राहकांना विकलेली वस्तू इन्शुरन्स मध्ये असेल तर इन्शुरन्स कंपनीकडून पैसे घेऊन देण्यास मदत करते आणि ज्या कारणामुळे आग लागली ते कारण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत असते कंपनी. काय सांगण्यात आलेलं आहे? जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून, म्हणजे जे वस्तू कस्टमरला विकलं त्याचा जुनी झाली, राईट, तर हे कशामुळे आग लागली काय नाही याचा शोध घेऊन श्रेणी सुधारून नवीन वस्तूंचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आकर्षित करते. आणि मग त्याच्यानंतर अनेक कंपनी जे आहेत ते सांगत असतात की अगोदर जाळ लागलं होतं, कारण त्यावेळेस कुठं ना कुठे टेक्निकल थोडंफार प्रॉब्लेम झाला होता. बट आता हेच गाडी, याच प्रकारचीच गाड्या आम्ही तुम्हाला 80च्या स्पीड वरून रस्त्यावरून चालवून दाखवू, किंवा आम्ही तुम्हाला पाण्यातून नेऊन दाखवू. मग अनेक वेळा तुम्ही युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघत असता, ओलाची जी बाईक आहे ते एकदम समुद्रामधून कोणीतरी चालवायलंय, कोणीतरी पाणी साचलेलं आहे त्याच्यामधून ओलाची बाईक फिरवायला आणि सांगायला की बाबा आता श्रेणी सुधारलेली आहे, आता काहीच प्रॉब्लेम नाही. एक छोटस तुम्हाला स्टोरी सांगतो की महिंद्राची जी स्कॉर्पिओ आहे, स्कॉर्पिओ एन, तर त्या स्कॉर्पिओ एनला सनरूफ आलेला आहे. ओके, तुम्ही जसं बघू शकता सनरूफ आलेला आहे. तर सनरूफ आल्यामुळे आता अनेक जे आपले सगळे महाराष्ट्रातले लोक असतील, भारतातले लोक असतील, त्यांना ते अट्रॅक्ट करतात. कारण बॉलिवूडमध्ये आपण अनेक हिरोना, हिरोईन्सला किंवा इंस्टाग्रामवर वगैरे अनेक इन्फ्लुएन्सरला बघतो की असं वेकेशनला जात असताना त्यांनी त्या सनरूफ मधून बाहेर आले, मग व्हिडिओ वगैरे रील शूट करतात आणि मग अशाच प्रकारचं सेल्फ इमॅजिनेशन करून आपण ती गाडी घेत असतो. अशाच एका नागपूरच्या कस्टमरने ती गाडी घेतली आणि मग एका हिल स्टेशनच्या ठिकाणी फिरायला गेला. फिरायला गेल्यानंतर रिअलाइज झाले की बाबा त्या पावसाळ्यामध्ये पाणी पडलं
आणि पाणी पडत असताना त्या सनरूफ मधून पाणी जे आहे ते गाडीमध्ये तिथे गिअर जवळ टप 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 एक एक थेंब पडत होतं. आणि मग त्याने त्याचा व्हिडिओ केला आणि सोशल मीडियावर टाकून टाकला की बघा, महिंद्रा कंपनीची मी कार घेतली होती आणि कार मला किती खराब लागली, हे अशाच प्रकारचे कंपन्या जे आहेत ते फ्रॉड करत आहेत. आणि मग ते व्हिडिओ ते महिंद्रा कंपनी पर्यंत गेलं आणि मग महिंद्रा कंपनीने चेक केलं, बघितलं तर एका प्रोडक्ट मध्ये कुठं ना कुठं छोटस एक प्रोडक्शन लाईन मधून एक मायनर डॅमेज मुळे एक छोटीशा एक पट्टी होती ते लावायला पाहिजे होती तिथं, जे लावण्यात आली नव्हती रबरची पट्टी, आणि त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम होत होतं. राईट. आणि मग महिंद्रा कंपनीने म्हटलं की बाबा हे छोटस प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला वाटल्यास आम्ही तुम्हाला प्रूफ दाखवून महिंद्रा कंपनीनं काय केलं, मुंबईवरून पुण्याला येत असताना एका ठिकाणी धबधबा आहे आणि धबधब्यावरून पाणी जे आहे म्हणजे एका ठिकाणी असं पाऊस पडलेलं पाणी जे आहे ते रस्त्यावर पडतं. तर आणि मोठ्या प्रमाणावर पाण्याचं प्रेशर होऊन त्या रस्त्यावर पडत असतं. आणि मग महिंद्रा कंपनीनं काय केलं, त्यांची ऍडव्हर्टाईज मध्ये त्यांनी गाडी नेऊन त्याच्या धबधब्याखाली लावून टाकली आणि मधून कॅमेरानं शूट केलं. बघा, गाडीच्या वर धबधब्यातून पाऊस एवढं मोठं पडत आहे आणि एकही थेंब त्या सनरूफ मधून खाली येत नाहीये. का? कारण जे डॅमेज होता ते आम्ही उत्पादित वस्तूची श्रेणी सुधारली आणि नवीन वस्तू विकसित करून ग्राहकांना विकून आकर्षित ते अशा पद्धतीने करत असतात. राईट. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, अशा कामांसाठी कंपनीला बाजार सर्वेक्षण करण्याकरता तसेच बाजाराचे विश्लेषण करण्याकरिता व्यक्ती नेमावे लागतात. अशा कारणांसाठी आर्थिक आधाराची गरज असते. बघा, आता मार्केटमध्ये एक्झॅक्ट ट्रेंड काय चालू आहे, राईट, कस्टमरला एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे, कारण अनेक वेळा आपण अशी वस्तू घेतो आणि त्याच्याबद्दल जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपणच एकमेकांना डिस्कशन करतो ना, आपण कोणत्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन लिहितो किंवा कंपनीला माहिती करत असतो. बट कंपनी जे आहे ते ग्राहकांकडून फीडबॅक घेण्यासाठी बाजारपेठ मार्केट रिसर्च करत असते, बाजारपेठचं सर्वेक्षण करत असते आणि अशासाठी व्यक्तीची नेमणूक करत असते. त्याच्यासाठी आर्थिक आधारांची गरज असते. बघा, तुम्ही अनेक कंपनीकडून जेव्हा प्रॉडक्ट घेता तेव्हा कंपनीकडून तुम्हाला फोन येतो की बाबा आम्ही तुम्हाला वस्तू विकलं होतं, ते कशा पद्धतीनं कामकाज करत आहे, काय नाही, चांगली आहे का, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. अशा पद्धतीने ते सांगतात आणि मग कस्टमर जर फीडबॅक दिलं ते त्याच्यावर काम करतात. कस्टमर जर फीडबॅकच देत नसेल तर मग काहीच पॉसिबल नाही. आणि ह्या सर्व कार्यांसाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी त्यांना पैसा लागतो. राईट. आता या पॉइंट मध्ये लिहायचं काय की रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये बघा, जे जे ठिकाणी मी हायलाइट केलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये नोट डाऊन करायचं आहे. त्यानंतर व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत. आता व्यवसाय सुरळीत चालण्यास म्हणजेच काय, साधा आहे. बिझनेसला जर स्मूथपणे रन करायचा असेल, नॉर्मली बिझनेस रन करायचा असेल तर त्याच्यासाठी पैसा लागतोच. का पैसा लागतो? बघा, निधींचा ओघ सुरळीत असेल तरच कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता येतात, कर्जावर रकमेची परतफेड वेळेत करता येते, कच्च्या मालाची जेव्हा गरज भासते तेव्हा ते विकत घेता येते. ओके. आता उदाहरणार्थ तुमच्या डोळ्यापुढे एक पाणीपुरीचं दुकान आणा. ओके, छोटं पाणीपुरीचा ठेला. त्या पाणीपुरीच्या ठेल्यावर रोज 1000 कस्टमर येतात. किती कस्टमर येतात? 1000. आणि प्रत्येक जण जर त्या पाणीपुरीवाल्याला म्हणलं की दादा आज पैसे नाहीयेत, उद्या पैसे देतो, आज पैसे नाहीत, उद्या पैसे देतो, आणि आज पैसे नाही उद्या पैसे देतो मला, आणि ते पाणीपुरीवाला जर सतत उधारीवर विकला, आज त्यानं सर्व पाणीपुऱ्या उधारीवर विकला, घरी आल्यानंतर बघितलं तर काय, बँक अकाउंट मध्ये पण एकही रुपये स्कॅनच केले नाहीत लोक आणि खिशामध्ये पण एक पण रुपये नाहीयेत. आता दुसऱ्या दिवशी लागणारं पीठ असेल, दुसऱ्या दिवशी लागणारे मसाले असतील, हाताखाली काम करणारे कर्मचारी असतील, ह्यांना पैसे कुठून द्यायचे? राईट. त्याच्यामुळं इथं काय सांगण्यात आलेलं आहे की व्यवसाय जर सुरळीतपणे चालवायचा असेल तर तुमच्या हाताखाली पैसे असायला पाहिजे. राईट. अनेक बिझनेसमॅन याला रनवे असं म्हणतात. राईट, की हमारा रनवे 3 महीने का रनवे हमारा पास है, 4 महीने का रनवे हमारा पास है. शार्क टँक इंडिया मध्ये बघत असाल तर त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये असं डिस्कशन चालू होतं की एक बिझनेसमॅन जे बूट चप्पल वगैरे विकत होता, शूज टाईप, तर तो विक्री करायला आला होता आणि त्यानं मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवणूक केले होते, या बिझनेसमध्ये काही, त्या बिझनेसमध्ये काही, आणि कर्ज त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर होतं. आणि मग त्याला लेन्स कार्डचा जो मालक आहे पियुष बन्सल, त्याने विचारलं की बाबा तू एवढे इकडे पैसे गुंतवलास, तिकडे पैसे गुंतवलास, तुझ्या हाताखाली किती कर्मचारी काम करतात? त्याने सांगितलं की सर करंटली वी हॅव 35 मेंबर्स ऑफ टीम, आणि मला त्यांना जवळपास सगळ्यांची सॅलरी मिळून मला महिन्याला जवळपास 8 ते 9 लाख रुपये त्यांना सॅलरी द्यावं लागतात. आणि मग तुझ्या अंगावर एवढं लोन आहे,
मग तू त्यांना सॅलरी कसं द्यायलास, तर सर मी त्यांना पगार द्यायच्यासाठी सुद्धा लोन घेतलं होतं. म्हणजे हाताखाली कर्मचारींना जे पगार द्यायचंय त्याच्यासाठी सुद्धा कर्ज घेतला आणि स्वतःच्या बिझनेस मधले जे कॅपिटल होतं ते इन्व्हेस्ट केलं. आता ज्या ज्या ठिकाणी त्याने कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केला तिथून त्यांना पैसे पुढच्या वर्षी मिळणार आहेत, तिथून फायदा होणार आहे. कारण लगेचच्या लगेच अशा गोष्टीमध्ये पैसा मिळणं पॉसिबल नसतं बिझनेस सारख्या ठिकाणी. मग लोन घेतला हाताच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी. जर कर्मचाऱ्यांना पगार द्यायचे पैसेच नसतील तर कर्मचारी काम करतील का? नाही. मग पियुष बंसलने त्याला विचारलं की आता तुझ्याजवळ किती महिन्याचा पगार त्यांना देऊ शकतो? सर मेरे पास अभी सिर्फ और सिर्फ 5 से 6 महीने का ही रनवे बचा है, उसके बाद क्या? आणि मग 5-6 महिन्यासाठीच पगार द्यायला आहे तुझ्याजवळ. त्याच्यानंतर जेव्हा 7वा महिना येईल आणि मग तू काय करशील? तेव्हा तो जो एंटरप्रेन्युअर आहे तो अक्षरशः रडला. तिथं शार्क टँकच्या त्या शो मध्ये त्यानं रडला माहित आहे का? आणि मग त्याचा रडलेला चेहरा वगैरे पाहून बाकी सुद्धा जे शार्क तिथं बसलेले आहेत ते इमोशनल झालेले आहेत. म्हणजे एका एंटरप्रेन्युअरची लाईफ ही खूप क्रिटिकल असते, खूप किचकट असते. त्याचं दुःख त्यालाच माहित असते. प्रत्येक व्यावसायिकाचं. तुम्ही तुमच्या वडिलाला जर ऑब्झर्व करत असाल तर एकटे बसत असताना सुद्धा काही ना काही विचार करत असतात, राईट? तर हेच विचार करत असतात की कसं पैसा आणू, कसं इथून पुढे सॅलरी देऊ, कसं कच्चा माल आणू, हे खातेदार पैसे द्यायचे आहे त्याच्याकडून कसं पैसे लवकरात लवकर काढून घेऊ, ते खातेदार 3 लाख रुपये देणं बाकी आहे, 3 महिने झालं पैसे दिले नाही, त्याच्याकडून जर 3 लाख आले तर मग वापस बिझनेस सुरळीत चालेल. ऍट द एंड या पॉइंट मध्ये सांगायचं काम काय आहे की बाबा जर व्यवसायामध्ये इनफ्लो ऑफ कॅश रोजच्या रोज जर पैसे येत असतील तर मग आपल्याला कर्मचाऱ्याचे पैसे वेळेवर देता येतात. जसे की पाणीपुरीवाल्याचं एक्झाम्पल सांगितलं होतं. पाणीपुरीवाला जवळ 100 कस्टमर आले, 1000 कस्टमर आले, त्यापैकी एक 10 ना पैसे दिले नाहीत, बाकी 990 ना पैसे दिले, तर मग आजच्या पुरतं त्याला पैसे आले. काही हाताखालच्या कर्मचाऱ्यांना 1000 रुपये देऊन टाकला, 4-5 हजाराचं सामान वगैरे आणला, जे पण काही गॅस वगैरे लागत होतं कच्चा माल वगैरे आणला आणि मग दुसऱ्या दिवशी वापस पाणीपुरी विकेल, दुसऱ्या दिवशी परत पैसे येतील, मग परत हे गोष्टी चालत राहतील. जर 1-2 दिवस जरी पैसे आले नाही तर मग त्याचा हात कसा होऊन जातो? तंग होऊन जातो, राईट? त्याच पद्धतीने आहे. त्यानंतर इथे काय सांगण्यात आलेलं आहे? उत्पादित वस्तूंची विक्री संवर्धन, सेल्स प्रमोशन, नवीन वस्तूंचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी याची मदत होते. बघा काय सांगण्यात आलेलं आहे? जर रोजच्या रोज जर पैसे आपल्या जवळ आले तर मग आलेल्या पैशातून आपण काय करू शकता? वस्तू विक्री संवर्धन, सेल्स प्रमोशन, तसेच नवीन वस्तूचे उत्पादन बाजारात आणण्याची आपल्याला मदत होते. नवीन नवीन वस्तू आपण प्रोडक्ट लॉन्च करू शकता जर पैसे असतील तर. त्याच पद्धतीने आपण आपल्या वस्तूंचं प्रमोशन सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर शेवटचा पॉइंट आहे विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधते. आता विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधणे म्हणजेच काय? कोऑर्डिनेशन बिटवीन बिझनेस ऍक्टिव्हिटीज. आपल्या व्यवसायामध्ये अनेक ऍक्टिव्हिटीज होत असतात, त्याच्यामध्ये आपल्याला समन्वय साधावं लागतं. म्हणजे एक ऍक्टिव्हिटी जर झाली तरच आपल्याला दुसरी ऍक्टिव्हिटी करता येते. उदाहरणार्थ सेल्स ऍक्टिव्हिटी झाली, त्याच्यातून पैसे आले तर दुसऱ्या दिवशीची प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी होऊ शकते. म्हणजे पहिल्या दिवशी जर आपण वस्तूची विक्री केल्यानंतर पैसे आले तर मग दुसऱ्या दिवशी आपण वस्तूचं उत्पादन करू शकता. याच्यामध्ये आपल्याला समन्वय कोऑर्डिनेशन साधावं लागतं. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? संस्थात्मक वित्त व्यवस्था संस्थेतील सर्व कार्यांवर नियंत्रण तसेच समन्वय ठेवण्यात भूमिका पार पाडतात. म्हणजेच एक कार्य झालं, ते कार्य झाल्यानंतरच हे होऊ शकते, म्हणजे त्याच्याकडे अगोदर लक्ष द्या, ते पूर्ण करा, मगच आपण बाकी काम करू शकतो. ऑलराईट. वित्त विभाग पुरेशा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही असा विचार करणे सुद्धा कठीण आहे. कारण जर वित्त विभागाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आवश्यक निधींचा पुरवठा न केल्यास दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजांची पूर्तता न केल्यास उत्पादित विभागांचे काम चालवणे खूप कठीण होईल. फुलस्टॉप नावाची चीजच नाही पुस्तकामध्ये. बघा ना, फुलस्टॉप दिलंच नाही तर माणूस कसं वाचेल? पूर्ण तर वाचावंच लागेल. बघा इथं पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? आपलं एक प्रोडक्शन युनिट आहे जिथं आपण मस्त पैकी आलू चिप्स विकता, ओके, पोटॅटो चिप्स वगैरे विकता मस्त पैकी. आणि मग पोटॅटो संपले, ओके, आणि फायनान्स डिपार्टमेंटनं चिप्स बनवण्यासाठी जे पोटॅटो लागतात ते खरेदी करण्यासाठी पैसेच दिले नाहीयेत, राईट? प्रोडक्शन विभागातील सर्व कर्मचारी आले, आलू छिलणारे व्यक्ती आले, राईट, ते मशिनरीवर काम करणारे व्यक्ती आले, सर्व व्यक्ती आल्यानंतर रिअलाइज झाले की बाबा काल जेव्हा आपण बंद करून गेला होता त्याच्यानंतर आपल्या
प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या एका व्यक्तीनं फायनान्स डिपार्टमेंटला सांगितलं होतं की बाबा रॉ मटेरियल संपलेला आहे, उद्या कर्मचारी येण्याच्या अगोदर आणून घ्या. आणि फायनान्स डिपार्टमेंटने सांगितलं की बाबा आमच्याजवळ पैसेच नाहीयेत. राईट. मग सेल्स डिपार्टमेंटला फोन केला. सेल्स डिपार्टमेंट, पैसे कुठे आहेत? सेल्स केलेले. सेल्स डिपार्टमेंट म्हणलं की सर आपलं सर्व सेल तर क्रेडिटवर आहे. ओके. आणि आपल्याला पैसे 7 दिवसानंतर येणार आहेत. मग आता 7 दिवस कर्मचारी फुगडमध्ये बसून राहतील का? ज्या दिवशी आले त्या दिवशी काम नसेल. साधं सिंपल फॅक्टरीचं लॉजिक आहे. जर तुम्ही कर्मचाऱ्यांना काम देतो म्हणून बोलवलात, फॅक्टरीमध्ये आले त्यांनी, आणि जर रॉ मटेरियल संपला तर पूर्ण दिवसाची पगार द्यावा लागते. मग कर्मचाऱ्यांना 1 दिवसाची पगार तर द्यावीच लागेल. आणि दुसऱ्या दिवशी वापस जर कर्मचारी आले, प्रोडक्शन दिसलं नाही, तर मग ते तुटतात. दुसऱ्या तिसऱ्या फॅक्टरीमध्ये निघून जातात. कारण लेबर असतात वेजेसवर, त्यांना तुम्हाला पकडून ठेवावं लागतं. आणि मग अशी जर चुका झाली तर मग तुमचं पूर्ण बिझनेस जो आहे त्याचं प्रोडक्शन युनिटवर परिणाम पडतं, जेणेकरून डिमांड अँड सप्लाय वर इम्पॅक्ट पडतं. ऑलराईट. त्यामुळं वित्त विभागाचं काम आहे की बाबा जर उत्पादन विभागाला जर पैशाची गरज पडली रॉ मटेरियल खरेदी करण्यासाठी तर द्यावं लागेल. आता हे एकमेक जे डिपार्टमेंट्स आहेत, फायनान्स डिपार्टमेंट बघा, आता 3 डिपार्टमेंट मी सांगतो तुम्हाला. सर्वात पहिला फायनान्स डिपार्टमेंट, ज्यांच्याजवळ पूर्ण पैसा असतो. दुसरं प्रोडक्शन डिपार्टमेंट, जिथं वस्तूचं उत्पादन होतं. आणि तिसरं आहे सेल्स डिपार्टमेंट, जिथं वस्तूची विक्री करते. आता प्रोडक्शन डिपार्टमेंटला कच्चा माल घेण्यासाठी पैसा पाहिजे. फायनान्स डिपार्टमेंट त्यांनी कोणाला कॉल केले? फायनान्स डिपार्टमेंटला कॉल केले. फायनान्स डिपार्टमेंट मला माझ्याजवळ तर पैसे आले नाहीत, ह्यानं कोणाला कॉल करणार? सेल्स डिपार्टमेंट. सेल्स डिपार्टमेंटला यांना मेसेज केले की बाबा आपली जेवढी ही विक्री आहे, आपली वस्तूची विक्री उधारीवर आहे, पैसे आपल्याला 7 दिवसानंतर येतील. मग सांगतील की बाबा पैसे 7 दिवसानंतर मिळणार आहे. मग तोपर्यंत सगळे गोट्या खेळत बसाव का? नाही. याच्यासाठी जो पैशाचा फ्लो आहे तो कंटिन्युअस होत गेला पाहिजे. मग सेल्स डिपार्टमेंटची जबाबदारी काय आहे की वस्तूची विक्री करत असताना 100 रुपयाचा वस्तू विकलात तर बाबा 50 ते 60 रुपये तुम्ही नगदी काढून घ्या. उधारी ठेवा पण 40 रुपये ठेवा. कारण हेच पैसे जर फायनान्स डिपार्टमेंटकडे गेले, तेच पैसे जर प्रोडक्शन डिपार्टमेंटला लावतात, मग व्यवसायाचा जो फ्लो आहे तो कंटिन्युअस चालू असतो. ऑलराईट. हे बेसिक इन्फॉर्मेशन माहित ठेवायला पाहिजे. हेच इथं सांगण्यात आलेलं आहे. वापस एक वेळेस वाचतो, चेक करा की वित्त विभाग पुरेशा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही, असा विचार सुद्धा करणे कठीण आहे. कारण जर वित्त विभागाने कच्च्या मालासाठी आवश्यक निधींची पुरवठा न केल्यास आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजांची पूर्तता न केल्यास उत्पादन विभागाचे काम चालवणे खूप कठीण होईल. उत्पादन विभाग ठणठण टाळ वाजत बसतो तिथं, पैसेच नाहीत त्यांच्याजवळ. ऑलराईट, डन. यामुळे उत्पादन क्षमतेला झळ पोहोचेल व यांचे पर्यावसन, विक्री, कंपनीचे उत्पन्न, गुंतवणुकीचा दर या सगळ्यांवर परिणाम होईल. बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे? झळ पोहोचणे म्हणजेच काय? थोडक्यात नुकसान पोहोचणे. कुठं ना कुठं लॉस त्यांना फेस करावा लागतो, कुठं ना कुठं इफेक्टेड त्यांना सफर करावा लागतो. ओके. व याचे पर्यावसन कोणा डिपार्टमेंटला होतात? विक्री डिपार्टमेंट, कंपनीचे उत्पन्न, गुंतवणुकीचा दर या सगळ्यांवर त्याचा परिणाम होईल. म्हणून प्रत्येक विभागाची कार्यक्षमता प्रभावी आर्थिक व्यवस्थापनावर अवलंबून असते. त्यामुळं प्रत्येकाने आपापलं फटाफट काम करणं योग्य आहे. आता इथं प्रोडक्शन डिपार्टमेंटची सुद्धा चूक आहे. तुम्हाला 1 दिवसाचं प्रोडक्शनचं सामान आहे आणि तुम्ही उद्या सामान संपणार म्हणजे आज इन्फॉर्म करायला, याच्यामुळं फायनान्स डिपार्टमेंट सुद्धा काही करू शकत नाही. याची जिम्मेदारी काय आहे की याची जिम्मेदारी आहे जर 3 दिवसाचं प्रोडक्शन शिल्लक असेल तर 3 दिवसाच्या अगोदरच सांगावं लागेल. समजा 4 तारखेला सर्व सामान संपणार आहे रॉ मटेरियल, तर 1 तारखेलाच यांना कोणाला इन्फॉर्म करावं लागेल? फायनान्स डिपार्टमेंटला की बाबा 4 तारखेपर्यंतच रॉ मटेरियल शिल्लक आहे, 3 दिवस काम चालेल, 4थ्या दिवशी बंद पडेल, काय रॉ मटेरियल मागवायचं मागून घ्या. मग फायनान्स डिपार्टमेंट कोणाला सांगेल की बाबा पैसे लागणार आहेत? सेल्स डिपार्टमेंट फटाफट वसुलीला जा, ज्यांच्याकडून जेवढी वसुली आहे ते करून आणा. सेल्स डिपार्टमेंट काय करेल? वसुली करून आणेल. वसुली करून आलेले पैसे कोणाजवळ येतील? फायनान्स डिपार्टमेंट. मग फायनान्स डिपार्टमेंट काय करेल? प्रोडक्शन डिपार्टमेंटचं रॉ मटेरियल 2 दिवसाचं आणून टाकेल. मग 4 तारखेचं पर्यंत होतं, 5 आणि 6चं आलं. मग ह्यानी काय झालं? चला बाबा 1 आठवड्याचं काम आलं, निवांत. मग राहिलेलं त्याच्यानंतर आणखी काय करेल? फायनान्स डिपार्टमेंट सेल्स डिपार्टमेंटला सांगेल, हिनी पैसे आणतील, मग हे जो फ्लो आहे तो कंटिन्यू कसं राहील? चालत राहील. जर एकमेकांना ह्यांनी कोऑर्डिनेटच केले नाहीत, प्रत्येक विभाग एकमेकांना
आपल्या आपल्या कार्याचं काय सांगितलंच नाही, आल्याबरोबर डब्बा हुडकण्याची जर कामं केलं तर मग व्यवसायामध्ये आर्थिक जे व्यवहार आहेत, व्यवसायाचं वित्तीय व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित पार पाडणार नाही. राईट, हे 5 पॉईंट एकदम व्यवस्थित पद्धतशीररित्या मी समजून सांगितलेलं आहे. याच्या नंतरचे जे पुढचे पॉइंट्स आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या बिग बुल बॅच मध्ये येतील. आता एक्झाम मध्ये कसं लिहायचं, याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे जाणून घेण्यासाठी बिग बुल बॅच जॉईन करायचे आणि त्याचबरोबर नोट्ससाठी 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस करा. मे बी त्याची प्राइस आता 51 रुपये असेल, व्यवस्थित चेक करायचा. या सेशनसाठी एवढंच. व्हिडिओत पुढच्या क्लासमध्ये जर तुम्ही 2025 आणि 26 मधून 12वीची एक्झाम देणार असाल तर वापस आणखी एक वेळेस सांगतो की DA2 अकॅडमीची बिग बुल बॅच लॉन्च झालेली आहे, ज्यामध्ये फक्त 2500 मध्ये तुम्हाला या 5 विषयाची तयारी करता येईल. याचे डेली लाईव्ह लेक्चर्स DA2 अकॅडमीच्या ॲपवर होत असतात. राईट, आजच्या सेशनसाठी एवढंच. भेटत पुढच्या क्लासमध्ये. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.